एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं आउटडोर डेकोरेटिव्ह प्लांट्स कलेक्शन। तर सर्वात आधी फर्स्ट आहे टर्टल वाईन, जे खूप छान दिसतं आणि कुंडीमध्ये असं पूर्ण ते फैलल्यासारखं होतं। त्यानंतर आहे सेकंड मनी प्लांट, ते तर सर्वांकडेच असते, कारण असं म्हणतात की मनी प्लांटमुळे पैसे येते, त्यामुळे प्रत्येक जणाच्या घरी आपण मनी प्लांट हे बघतोच। आणि थर्ड वन आहे हे एरेका पाम प्लांट, हे सुद्धा एकदम म्हणजे आम्ही मेन डोरच्या बाजूलाच ठेवलं आहे, खूप छान असं दिसतं ते म्हणून। त्यानंतर आहे ऑक्टोपस प्लांट, हे सुद्धा पाहायला खूप छान वाटतं, असं कमळाच्या फुलासारखं फुलल्यासारखं वाटतं ते, त्यामुळे। आणि हे थर्ड वन आहे लिव्हस्टोन प्लांट, हे सुद्धा असं छान वाटतं, यालाही बारीक बारीक जे याचे स्टेम्स आहे त्याला ना काटे असते, आणि तुम्ही बघू शकता मी पाणी त्याला दिलं नाही आहे तरी पण ते व्यवस्थित आहे। तर 1-2 दिवस त्याला पाणी नाही दिलं तरी पण ते जिवंत म्हणजे छान राहतात, त्यांना पाण्याची गरज राहत नाही आणि त्यांच्यासाठी जास्त पैसेही खर्च करायची गरज पडत नाही। तर पुन्हा एक एरेका प्लांट आहे, एरेका पाम प्लांट। त्यानंतर आहे माझ्याकडे एक क्राउन ऑफ थ्रोन्स, तर याला क्राउन ऑफ थ्रोन्स यासाठी म्हणतात कारण याला याची जे खोड म्हणजे याला म्हणतो हे छोटं बारीक प्लांट, त्याला खूप सारे थ्रोन्स म्हणजे काटे आहे खूप सारे, म्हणून त्याला क्राउन ऑफ थ्रोन्स म्हटलं आहे। तर ते आपोआप आणखी रोप असं छोटं छोटं निघत जाते, त्याच्यामुळे हे कटिंगनेही ग्रो करतात। आणि बघू शकता माती थोडी ओलीच आहे। त्यानंतर हे एक आहे ड्रॅकेना प्लांट, हे सुद्धा एक आउटडोर डेकोरेटिव्ह प्लांट आहे आणि आपण आतमध्ये सुद्धा इंडोर सुद्धा ठेवू शकतो, खूप सुंदर वाटते ते। आणि त्यानंतर आहे एक डमकेन प्लांट, हे सुद्धा मोठं झालं आहे खूप छान, याला पण कटिंगनी आपण हे लावू शकतो आणि यासाठी जास्त पैसेही खर्च करायची गरज नाही आहे, त्याला कोणतंही म्हणजे असं फर्टिलायझर वगैरे द्यायची गरज नाही आहे, तर ते छान ग्रो करतात। आणि पुन्हा हे एक आहे माझ्याकडे मनी प्लांट, तर खूप छान असं वाटते यांना पाहून, मन प्रसन्न होतं।